कांदा हा फक्त शेतकऱ्यांचा शेतमाल नाही तर महाराष्ट्राचे शेतकऱ्याचे नगदी पीक आहे. कारण महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवडही करत असतात. भाव पडला की शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि भाव वाढला की चेहऱ्यावर आनंद होतो. आज हजारो शेतकरी कांद्याचा दर घसरल्यामुळे हवालदिल झालेत. प्रश्न मात्र एकच, एवढा कांदा झालाय पण टिकवायचं कसं? बाजारात गेलं तर कांद्याला भाव मिळत नाही. आज बाजारात कांद्याचा दर 5 ते 6 रुपये किलोवर घसरलाय. काही बाजार समितीत तर कांदा प्रति 2 रुपये किलोने देखील शेतकऱ्यांना विकावा लागतोय. एका किलो कांद्यामागे उत्पादन खर्च किमान 10 ते 12 रुपये आहे. काही शेतकरी कांदा शेतातच टाकून देतात तर काहींना मोलमजुरीचा खर्चही परत मिळत नसल्याने ते कांदा रस्त्यावर फेकतात. मग अशा वेळी या समस्येतून सुटण्यासाठी एकच मार्ग असतो, ते म्हणजे कांदा चाळ. नमस्कार, मी प्रतीक्षा. पालवी अॅग्रिकोच्या कांदा साठवणुकीवर उपाय या व्हिडिओच्या विश्लेषणात सविस्तर चर्चा करूयात काही मुद्द्यांवर, जसे की कांदा चाळ सुरुवात कशी झाली, इतिहास काय सांगतो, शासनाने काय पावले उचलली, कांदा अनुदान योजना काय, योजना कशी सुरू झाली, योजनेचे फायदे काय, अर्ज कसा करावा, अशी सविस्तर माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे. सुरुवातीला बघूया इतिहास काय आहे. पूर्वी शेतकरी कांदा शेतात ढीग करून ठेवायचे, अंगणात किंवा घराजवळ साठवायचे. पण उष्णता, पाऊस, ओलसरपणा आणि योग्य हवेशीर जागा नसल्यामुळे कांदा कुजायचा, वाया जायचा. हजारो क्विंटल कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर खराब व्हायचा. यावर उपाय म्हणून नाशिक व आसपासच्या शेतकऱ्यांनी उंच खांबावर भोवती बांबू लाकूड वापरून छप्पर टाकून साठवणुकीचं एक साधं बांधकाम केलं आणि यालाच लोकांनी नाव दिलं कांदा चाळ. पण हळूहळू यात आधुनिक बदल होत गेले. नंतर कृषी तज्ञांनी शास्त्रोक्त डिझाईन दिलं, ज्यामध्ये योग्य वायुविजन म्हणजे काय तर तेही सांगते. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये बंद जागेतून जुनी हवा बाहेर काढली जाते आणि ताजी हवा आत आणली जाते, ज्यामुळे हवेचा प्रवाह कायम राहतो. ओलसरपणा कमी, सोबतच कांदा 6 ते 7 महिने टिकेल अशी सुविधा केली जाते. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान थांबतं आणि कांद्याला दर मिळाल्यावर विक्री करणं शक्य होते. आता ही योजना नेमकी सुरू कशी झाली? शेतकऱ्यांचा हा अनुभव पाहून महाराष्ट्र शासनाने 2000च्या दशकानंतर कांदा चाळ उभारणीसाठी मदत सुरू केली. आज ती योजना अधिकृतरित्या कांदा चाळ अनुदान योजना 2025 म्हणून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. या योजनेची नेमकी उद्दिष्टे काय आहेत तेही समजून घेऊया. कांदा दीर्घकाळ टिकवणे, शेतकऱ्यांना रास्त दर उपलब्ध करून देणे, साठवणुकीतील नुकसान कमी करणे, शास्त्रोक्त कांदा चाळ बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे. कांद्याचा अनुदान योजना 2025 चे फायदे काय आहेत तेही सांगते. शास्त्रोक्त चाळ उभारल्याने कांद्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा राखला जातो. शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन दिलं जातं. कांद्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा राखला जातो. कांद्याची प्रत चांगली राहते आणि अर्थात यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. अनुदान कसं मिळतं तर तेही सांगते. 5, 10, 15, 20 व 25 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी अनुदान मिळत असतं. अनुदानाची रक्कम उभारणी खर्चाच्या 50% असते, परंतु ती प्रति मेट्रिक टन कमाल मर्यादेच्या आत असावी लागते. आता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार तेही सांगते. आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, जातीचा दाखला, हमीपत्र ही सर्व कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. अर्ज प्रक्रिया कशी असेल आता तेही सांगते. शेतकरी मित्रांनो, अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे. जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष तुम्ही अर्ज करू शकता किंवा थेट ऑनलाईन अर्ज करा mahdbt.maharashtra.government.in या वेबसाईटवर. मित्रांनो, कांद्याचं सोनं करण्याचं खरं हत्यार म्हणजे कांदा चाळ. आज कांदा पडतोय, भाव घसरतोय, पण योग्य साठवणूक केली तर नुकसान काही वेळासाठी का होईना थांबतं आणि नफा वाढतो. म्हणून आजच अर्ज करा, उद्याचा दर आपल्या हातात ठेवा. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला, सोबतच अजून काय माहिती तुम्हाला अपेक्षित आहे कमेंट करा. धन्यवाद.